तू बोलतोय पण तुझं कोणी ऐकत नाही. तू हसतोय पण तुझं मन आतमधून रडतंय. तू प्रयत्न करतोय लोकांसमोर, पण नंतर तुलाच शांत बसून रडावं लागतंय. तर ऐक, परमेश्वर म्हणतो की मी तुझं प्रत्येक अश्रू बघितलेलं आहे. तुझे अश्रू परमेश्वरासमोर शब्दासारखे आहेत. तुझं दुःख लोक बघत नाही, पण परमेश्वर तुझ्या हृदयाचे तुटलेले तुकडे मोजतोय. बायबल म्हणतं स्तोत्र 34:18 मध्ये, परमेश्वर कोसळलेल्या हृदयांच्या जवळ असतो आणि खचलेल्या आत्म्यांना तारतो. लक्षात ठेव, तुला परमेश्वर कधीच सोडणार. तुझं हृदय जखमी आहे का? विश्वासघात झालाय का? तू त्या व्यक्तीला माफ केलंय पण स्वतःला माफ करू शकत नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेव, परमेश्वर तुझ्या जखमांना मलम लावेल आणि परमेश्वर तुझं प्रत्येक दुःख आनंदात बदलेल. तुझ्या दुःखांवर लोक प्रश्न विचारतील, तुझ्या जखमांवर लोक प्रश्न विचारतील, पण परमेश्वर तुझ्या त्याच दुःखातून तुझी नवीन ओळख निर्माण करेल. त्यामुळे आज एक निर्णय घे, देवासमोर जा, गुडघे टेक आणि परमेश्वराला म्हण की प्रभू येशू, माझं तुटलेलं हृदय तू जोड. परमेश्वर पित्या, मी माझ्या सगळ्या गोष्टींचा पश्चाताप करतो. मला आनंद दे, पवित्र शांती दे. तो तुझं तुटलेलं हृदय नक्की जोडेल. आमेन. गॉड ब्लेस यू.